आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। हिंदू शमशान भूमि की समस्याओं का समाधान निकालने को लेकर प्रहार ने दिया उप मुख्यमंत्री अजित पवार को निवेदन। दरअसल आज शनिवार 3 फरवरी 2024 को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी सोलापुर के दौरे पर आए थे, जहां सोलापुर प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से उन्हें निवेदन दिया गया कि शहर के हिंदू शमशान भूमि के कई समस्याओं को लेकर स्थानीय प्रशासन अनदेखी कर रही है। सोलापुर महापालिका का पिछले 2 सालों से चुनाव न होने के कारण प्रशासन को ही सारे काम करना है, जिन्हें काम करने के लिए कहने पर भी अब तक कुछ काम नहीं हुआ है। जल्द से जल्द सोलापुर महापालिका आयुक्त की बदली करने की भी मांग की। बायोमेडिकल वेस्टचं ते काम करत होते। कोरोना काळातलं दादा, कोविड काळामध्ये जे पीपीई किट असेल जी वेस्टेज माल आहे, ते आपल्या सोलापूरमध्ये एका ठिकाणी 50 ते 60 टन गाडून ठेवलेले आहे। महानगरपालिका आयुक्तांना कारवाई करत नाही त्याच्यावर। महापालिका आयुक्त कामच करत नाही, कुठलं पण फक्त भेटायला वेळ दिली, हे दिली, हे त्यांची ही भाषा। बाहेर काढा म्हणून सांगितलं त्यांना। 3 दिवस 3 रात्र आम्ही पाण्याच्या टाकीत बसलो होतो। महापालिका आयुक्तांनी का काढलं नाही दादा, त्यांना विचारा। एका अधिकाऱ्यांना येऊन सोलापूरच्या भौगोलिक परिस्थितीला ती कधी धोका होऊ शकतो दादा त्याच्यापासून। इकडे बाहेर नंबर डिटेल्स घेत आहे पर्यावरण विभागाला जगामध्ये असल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। काही एमपीसीबीचे अधिकारी आहेत महाराष्ट्र बोर्ड पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि इकडे काय म्हणजे हे परिस्थिती अशी आहे की सगळं म्हणजे तुमच्यापर्यंत यायची गरज नव्हती दादा, अधिकारी हेच करत नाहीत। प्रशासन फक्त लोकांचं ऐकत नाही। आम्हाला यायची गरज नाही दादा, हे काम केलं की आम्ही तुमच्यापर्यंत येत नाही। आम्ही सत्तेत आहे दादा तुमच्यासोबत। आम्हाला दुय्यम वागणूक दिलं जातं प्रशासनमध्ये सुद्धा आणि शासनामध्ये सुद्धा। आम्ही कुठेही यायचं तर परत पोलीस आम्हाला धरून आणतात, म्हणजे आम्ही आंदोलन नाही करत। तर याच्या संदर्भात थोडासा महायुतीमध्ये आहे त्याचाही विचार करा संबंधित प्रशासनाला विनंती। धन्यवाद। जमीन पायात तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटतात, काय आपली मागणी त्यांनी काय तुम्ही साधन? आपण बघत असाल की सोलापूर शहरातील विशेष म्हणजे हिंदू जे स्मशानभूमी आहेत त्याची अवस्था एकदम वाईट झालेली आहे। एकीकडे महानगरपालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासक आहे आणि प्रशासक असताना या हिंदू स्मशानभूमीची विकास असेल, त्या ठिकाणी स्वच्छता असेल, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, ही सर्व करणे महानगरपालिकेला कर्मप्राप्त असताना ते करत नाही आहे। आणि वारंवार तुम्ही बघितलं तर हिंदू स्मशानभूमीमध्ये तुम्ही जर गेला तर 50-100 कुत्रे तिथं मोकाटपणे फिरत असतात आणि त्याच्यावर मात्र महानगरपालिका कुठलीही कारवाई करत नाही। आणि एखादा हिंदू बांधव तिथं वारला आणि तिथे जे अंत्यविधी करत असेल तर राहिलेले ते अवशेष जे हे कुत्रे त्याचे अक्षरशः लचके तोडायचं काम त्या ठिकाणी होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त म्हणतात की लोक घाण करतात आम्ही साफ करतो, म्हणजे महानगरपालिकेचा अर्थ काय, महानगरपालिकेचा आयुक्ताचा अर्थ काय हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही आहे। ह्या संदर्भात निवेदन देऊन महानगरपालिकेचे आयुक्त असतील, संबंधित अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे। दुसरी एक विशेष बाब म्हणजे सोलापूर शहरात असलेल्या लक्ष्मी विष्णू कामगारांना जे 3200पेक्षा जास्त आहे त्या कामगारांना घरं मिळवून द्यावं म्हणून प्रहार गेल्या 3-4 महिन्यापासून पाठपुरावा करतं। त्या संदर्भात पालकमंत्र्यांना भेटलं, आज अजितदादांना भेटून सांगितलं की मुंबई पुण्याच्या धर्तीवर सोलापूरमध्ये सुद्धा लक्ष्मी विष्णू कामगारांना न्याय दिला पाहिजे, त्यांना घरं दिलं पाहिजे। या संदर्भात ज्यांना तातडीने मंत्रालयात बैठक लावून माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बच्चूभाऊ आणि आमचे चंद्रकांत दादा यांना घेऊन हे मीटिंग लावून हा सुद्धा विषय मार्गी लावण्याची विनंती आम्ही पालकमंत्री यांच्याकडे अजितदादाकडे केलेली आहे। लवकर याच्यावर जर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या विरोधात तर आमचं आंदोलन आहेच आणि अशाच पद्धतीने महापालिकेचा विरोध आम्ही करू। आणि बायोक्लिनचा एक विषय होता, जे कोविड काळामध्ये 50 ते 60 टन कचरा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एका बायोक्लिन नावाच्या कंपनीने ते पुरून ठेवलं, ते बाहेर काढा। महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करा, एमपीसीबीचा अधिकारी मोरेला निलंबित करा, अशी मागणी मी अजितदादाकडे केलेली आहे।